नमस्कार, मी श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण हेल्दी टेस्टी मखाना खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्ही जर डाएट करत असाल, वेट लॉस करत असाल तर एनर्जीने व कॅल्शियमने भरपूर ही लो कॅलरीज असलेली चविष्ट व हेल्दी मखाना खीर नक्की बनवून खा। ही खीर तुम्ही उपवासात सुद्धा खाऊ शकता। मखाण्याची खीर बनवण्याकरता इथे मी पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालते। यात मी 1 वाटी मखाने घालते। यांना या तुपावर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। मखाने तुपावर परतल्यामुळे हे कुरकुरीत तर होतातच, पण ह्याची टेस्टही वाढते। यांना मीडियम टू लो गॅसवर तुपावर छान खरपूस भाजून घ्यायचे। मखाने कुरकुरीत झाले की हाताने हे सहज फुटतात। यांना मी 2 ते 3 मिनिटे तुपावर छान परतून घेतले। तुम्ही बघू शकता भाजल्यानंतर यात अजिबात तूप दिसत नाहीये। सगळं तूप मखान्यांनी शोषून घेतले आणि हे छान कुरकुरीत सुद्धा झाले। आता यातले थोडे मखाने मी बाजूला काढून ठेवते आणि उरलेले सगळ्या मखान्यांची मी मिक्सरमधून जाडसर पूड करून घेते। आता त्याच पॅनमध्ये मी 2 कप दूध घेतले। दूध तापलं की यात आपण जी मखान्याची पूड केली होती ती घालायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी मखान्याची अगदी बारीक पूड न करता यांना जाडसर वाटून घेतले। खीर बनवण्याकरता मखाने असेच जाडसर वाटून घ्यायचे। दुधासोबत या मखान्यांना ढवळून एकजीव करून घ्यायचे आणि दूध आटेपर्यंत स्लो गॅसवर खीर करपू न देता हिला शिजवून घ्यायचे। तुम्हाला खीर किती घट्ट पातळ हवे त्यानुसार दूध आटवून घ्यायचे। आता यात मी चवीप्रमाणे साखर घालते। इथे मी खडी साखर घालते। तुम्ही साधी साखर सुद्धा घालू शकता आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यात मी थोडेसे कट केलेले काजू आणि बदाम घालते। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। इथे मी ड्रायफ्रूट्स न तळता घालते। तुम्ही यांना तुपावर तळून सुद्धा घालू शकता। त्याचसोबत अर्धा चमचा वेलची पूड घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यात मी बाजूला काढून ठेवलेले मखाने घालते आणि पुन्हा याला 5 मिनिटे छान शिजवून घ्यायचे। आपली हेल्दी टेस्टी मखाना खीर तयार आहे। तुम्ही सुद्धा ही झटपट होणारी पौष्टिक खीर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत लवकरच भेटू। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।